दुष्काळ आपण पाहिला, एवढा तीव्र दुष्काळ होता, पण कधी आत्महत्या शेतकऱ्याने केल्याचं ऐकवीत नव्हतं. आज पेपरमध्ये वाचतो आपण. 2 महिन्यापूर्वीपर्यंत वाचत होतो विदर्भात एवढ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, मराठवाड्यात एवढ्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, पण आपल्या बार्शी तालुक्यात आत्महत्या केल्याचं उदाहरण माझ्या तर बघण्यात नव्हतं. ही वाईट गोष्ट. विद्यार्थ्यामध्ये 2 गट, त्यांच्यात मारामाऱ्या लावणं, त्यांना दारूची व्यसनं लावणं, खायला प्यायला पार्ट्या देणं, किरकोळ कुरबुरी झाल्या. गेला नेत्याकडे, अरे जा, नुसत्या शिव्या देऊन काय आलाय, हात पाय तोडून येते, पुढचं मी बघतो. काय बघणार? पोलीस स्टेशनला एक फोन केला, जामीन द्यायला वकील दिला, काम संपलं. पण त्या पिढीचं 2 पिढ्या अशा बरबाद झाले. शिक्षण संपलं, कुठेतरी नोकरी धंद्याला बघायचे, तेवढ्या त्यांच्या विळख्यात अडकलं, तडाख्यात अडकलं. एकदा कोर्टाच्या कचाट्यात अडकलं, पोलीस स्टेशनच्या कचाट्यात अडकलं, 4-2 वर्षाची शिक्षा झाली, 6 महिन्याची शिक्षा झाली, त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. नोकरी लागत नाही. 28 वर्ष होईपर्यंत दारूच्या ह्याच्यात एवढं वाया गेलेलं असतंय पोरगं की पुन्हा पुढचं आयुष्यात तो कधीही उद्धार येत नाही. ज्या पित्याचे डोळे पुसायचे, अश्रू पुसायचे, कर्जातून त्याला बाहेर काढायचं, त्याच्याऐवजी आणखीन ते कुटुंब खड्ड्यात टाकलं जातं. आमची एवढीच अपेक्षा, एवढं तरी करू नका, एवढं पाप तरी तुम्ही करू नका. काय खायचं तेवढं खा, आम्हाला रस्ते देऊ नका, पाणी देऊ नका, कसं कसं आम्ही जगतो, एवढी साधी शुल्लक माझी या लोकांकडून अपेक्षा आहे. पण तेही होत नाही मित्रांनो. ज्यावेळेस या समाजकार्याच्या माध्यमातून फिरत होतो, ही परिस्थिती बघितली, त्यावेळेस निर्णय घेतला, त्या परिस्थितीतून ह्या समाजाला बाहेर काढायचं असेल तर स्वतः ह्या चिखलात उतरल्याशिवाय पर्याय नाही. तो विचार आणि तो निर्धार करून मी ह्यात उतरलोय. जिथं उजळल तिथं उजळल, माझं बरं होईल, वाईट होईल, काय व्हायचं ते होईल. पण तुम्हाला आधार देण्यासाठी, लातूरपेक्षाही खूप मोठ्या प्रमाणात बार्शीचा विकास करण्यासाठी हा घेतलेला वसा शेवटपर्यंत सोडणार नाही. आणि बार्शीवरती, त्या तरुणावरती ही जी वेळ आणलेली आहे, त्यातून ह्या कमीत कमी जे झालंय ते झालंय. पुढच्या ह्या तरुण पिढीला, ज्या आज 18च्या उंबरठ्यावरती आहेत, त्यांचं आयुष्य तरी बर्बाद होऊ नये याच्यासाठी हा वसा घेतलेला आहे मित्रांनो. वेळ आल्याच्या नंतर परत आपल्याकडे येईनच. त्यावेळेस जे काय बोलायचंय, तुमच्यासाठी मास्टर प्लॅन तयार केलेला आहे, तालुक्यासाठी विकासाचा मास्टर प्लॅन. काय करणार आहे, काय नाही, कागदावरती अक्षरशः तुम्हाला प्रत्येक गोष्ट दाखवून देईल. इच्छाशक्ती असेल एखाद्या राजकीय नेत्याची तर काय होऊ शकतं ते विलासराव देशमुखांनी लातूरला दाखवलंय. तेच मला बार्शीला दाखवून द्यायची इच्छा आहे आणि ते निश्चित दाखवू शकतो. फक्त त्यासाठी तुमची साथ आवश्यक आहे. एक वेळेस साथ देऊन बघा. बघितलंय आपण यांचंही. एक वेळेस साथ देऊन बघा. तुम्हाला जर निराश केलं तर परत बार्शीकराला तोंड दाखवणार नाही, एवढा शब्द देतो. तुमच्या कुठल्याही अडचणीमध्ये तुम्हाला साथ द्यायला मी 24 तास हजर असेल. माझा नंबर प्रत्येक ठिकाणी उपलब्ध आहे. मी आता एक नवीन नंबर उपलब्ध करून देतोय. त्या नंबरवरती कोणाचीही कसलीही अडचण असेल, त्या नंबरवरती फक्त मिस कॉल केला तरी आपल्याला 24 तासाच्या आत फोन येईल. त्या फोनवरती आपल्या समस्या विचारल्या जातील आणि त्यातून माझ्या परीनं आज कुठलंही पद, कुठलीही सत्ता नसताना जे काही त्या अडचणी दूर करण्याचा प्रयत्न करता येईल ते निश्चित करेल, असा या प्रसंगी विश्वास व्यक्त करतो, शब्द देतो. आणि आई भवानीच्या, तुळजाभवानीच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी एकच मागतोय की पाठीमागच्या 3 वर्ष माझ्या शेतकरी बांधवाचं हाल केलंस, कमीत कमी या वर्षी तरी करू नकोस. लवकरात लवकर पाऊस येऊ दे. मी फक्त बी दिलंय, पाऊस नसेल तर त्याचा काहीच उपयोग नाही. तूच हे आंबे करू शकतेस, पाऊस दे. कमीत कमी या वर्षी तरी शेतकऱ्याला ह्या दुष्काळाच्या खाईतून, संकटातून, कर्जाच्या बोजातून बाहेर काढ, अशी कळकळीची विनंती आई भवानीच्या चरणी करतो. धन्यवाद.
जय हिंद, जय महाराष्ट्र. च्या गावाला जायचं आहे त्यासाठी आम्ही थोडं करावं अशी मी त्यांना विनंती करतो. कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहणार. एक सामाजिक बांधिलकी म्हणून एवढ्या उशिरा सुद्धा आपण सगळ्यांनी ग्रामस्थ थांबून आमची वाट पाहत आहात. कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि प्रमुख पाहुणे सन्माननीय व्यासपीठ आणि समोर बसलेल्या माझ्या शेतकरी बंधूंना माझा मानस द्यावा. खूप उशीर झालेला आहे. बरीच आता 2-3 गावं करत आलो होतो आम्ही. ह्या बार्शी तालुक्याला एक दतिंगशाही आणि नीच प्रवृत्तीचे राजकारण जे आहे त्या बार्शी तालुक्याला वळण लागून गेले होते. पण आपल्याला एक वेगळं समाजामध्ये एक प्रतिष्ठित एक चेहरा चांगला कधीच मिळाला नव्हता. ते निर्गणे साहेबांच्या रूपाने आपल्याला मिळालेलं आहे. त्यांची समाजाची बांधिलकी किंवा समाजाबद्दल जी काय करायची इच्छा आहे, शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की 80% समाजकारण करा आणि 20% राजकारण करा. त्या प्रत्यक्ष त्या नदीत उडी मारून काही करता येतंय का बघावं या भावनेनं मागील 3 वर्षापासून हे उपद्व्याप चालू केले. उपद्व्यापच म्हणायचं, कारण विरोधक ह्याला उपद्व्याप म्हणतात. तरुणांसाठी पोलीस प्रशिक्षण कॅम्प्स असतील, शिबिरं असतील, आत्ता देवानी सांगितल्याप्रमाणे नेत्ररोग शिबिरं असतील, रस्ते असतील, जलसंधारणचे प्रकल्प असतील, विविध प्रकल्प राबवले गेले. यामधल्या पिरियडमध्ये माझ्या मित्रपरिवाराने, जनतेने त्याच्यामध्ये सहभाग नोंदवला. सगळ्या गोष्टी काय मी माझ्या खिशातून केलेल्या नाहीत. जनतेचाही खूप मोठा सहभाग लाभला आहे. जलसंधारणच्या प्रकल्पामध्ये 8-8 दिवस जनतेनं मोफत काम केलंय. बार्शी मांडेगाव देवळाली रस्ता 17 किलोमीटरचा रस्ता, जो 3 वर्षापूर्वी त्या रस्त्यावरून साधी मोटरसायकल चालू शकत नव्हती, तो रस्ता श्रमदानातून दुरुस्त करण्यासाठी हजारो हात, अक्षरशः 75 ते 80 वर्षाच्या वयोवृद्ध गृहस्थांनी स्वतः तिथं काम केलं. त्यामुळे ह्याच्यामध्ये मी एकटा करत नाही, जनतेला सोबत घेऊन करतोय. त्यावेळेस त्या कामाचं मूल्य वाढतं. हे करत असताना समाजाचे खरे प्रश्न काय आहेत, शेतकऱ्याचे मूळ प्रश्न काय आहेत, त्याच्या मुळाशी जाण्याचा योग आला. शेतकऱ्यांच्या अडीअडचणी आज आपण दशरथ दोंडे काटमोरे अण्णा या इकडे बाबा, बाबासाहेब दादाराव काटमोरे, बाकीचं मग आता तुम्ही वाटप करून घ्या. बाकी वाटप करून घ्या. सगळे शिवसेनेचे कार्याध्यक्ष आदरणीय उद्धवजी ठाकरे त्या व्यासपीठावर उपस्थित शिवसेनेचे नेते आदरणीय राजेंद्रजी मेघरे साहेब, या गावचे युवा प्रमुख दादा शिंदे, त्याचबरोबर आमच्यावर आलेले बार्शी शहराचे उपशहर असतं
ते ऋण प्रत्येकाने कुठल्या ना कुठल्या रूपात आपल्याला जे शक्य आहे त्या रूपात स्वरूपात फेडणं ही झाली माणुसकी. आणि त्या माणुसकीच्या भावनेतून फक्त मी तुमच्या पुढे आलोय. मी काहीतरी करतोय म्हणजे खूप मोठं काही करतोय, कोणावर तरी उपकार करतोय असं मी कधीही आयुष्यात समजलेलो नाही. माझं कर्तव्य करतोय तुमच्या प्रती, जनतेप्रती. मी माझी या पाठीमागची भूमिका मी प्रत्येक ठिकाणी मांडतो. मी अत्यंत हे करत असताना मी माझं एक तत्व ठेवलंय. आयुष्यातला कमाईतला पहिला रुपया ज्यावेळेस मी कमावला त्यावेळेस मी ठरवलं होतं, त्यावेळेस मी शपथ घेतली होती की आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत माझं जे काही उत्पन्न असेल त्याच्यातला 20% हिस्सा हा मी समाजासाठी खर्च करीन, वेगवेगळ्या गरजूंसाठी खर्च करीन. कुणाला मेडिकल ट्रीटमेंटची आवश्यकता असेल, दवाखान्याची आवश्यकता असेल त्याच्यासाठी खर्च करीन. एखाद्या गोरगरीब विद्यार्थ्याला शिक्षणासाठी आवश्यकता असेल त्याच्यासाठी स्कॉलरशिप रूपात खर्च करीन. एखाद्या धार्मिक स्थळाला आवश्यकता असेल तिथं खर्च करीन, परंतु 20% रक्कम त्याच्यासाठी खर्च करीन. मित्रांनो, आपण पाहिलं आता पोस्टमन ही जमात फारशी दिसत नाही, पण पूर्वी पोस्टमन आपल्या